नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. शिवनेरी ब्रिगेड, कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि ट्री पब्लिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील औंध मिलिटरी स्टेशन येथील रक्षक सोसायटी या ठिकाणी लंग्स ऑफ पुणे सिटी या मोहिमेअंतर्गत 10,000 वृक्षाचं वृक्षारोपण करण्यात आलं. त्यावेळी कमांडर 330 इन्फंट्री ब्रिगेड, ट्री पब्लिक फाउंडेशनचे अध्यक्ष अभिषेक कविटकर, कमिन्स इंडिया फाउंडेशनचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. शिवनेरी ब्रिगेड, ट्री पब्लिक फाउंडेशन आणि कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने औंध पुणे येथे 2 एकर परिसरात 10,000 नवीन वृक्षाचं वृक्षारोपण करण्यात आलं आणि त्या ठिकाणी जैवविविधता तलावाची निर्मिती देखील करण्यात आली. एक पेड़ माँ के नाम या मोहिमेअंतर्गत लष्कराच्या सहभागाने पुण्यात वृक्षारोपण केलं जात आहे. गेल्या 12 वर्षांपासून या 3 संस्था एकत्र येऊन या हरित प्रकल्पात काम करत आहेत. औंध पुणे शहरात 60,000 वृक्षांचं एक देशी आणि वैज्ञानिकदृष्ट्या संतुलित वन तयार करण्यात आलं आहे, ज्यात वैज्ञानिकदृष्ट्या योग्य प्रकारचे वृक्ष आणि जैवविविधता संतुलन साधलं जाणार आहे. आजपर्यंत या वैज्ञानिक जैवविविधता क्षेत्रात 156 पक्ष्यांच्या प्रजाती, 24 फुलपाखरांच्या प्रजाती, प्राणी वास्तव्य करत आहेत. या विशेष उपक्रमाच्या अंतर्गत मातीचा अभ्यास, मूलभूत अभ्यास, स्थानिक पक्ष्यांना आकर्षित करणाऱ्या वृक्षांची निवड, पक्ष्यांच्या आणि कीटकांच्या संवेदनाचे अध्ययन आणि 2 एकर परिसरात पसरलेला तलाव या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. या जलाशयाला पक्ष्यांचा अधिवास आणि विश्रांतीसाठी वैज्ञानिकदृष्ट्या पक्षीशास्त्राच्या तत्वावर आधारित पद्धतीनं तयार केलं गेलं आहे. या प्रकल्पाविषयी माहिती देताना ट्री पब्लिक फाउंडेशनचे अध्यक्ष अभिषेक कविटकर काय म्हणालेत पाहूयात. जय हिंद. आज आम्ही हे वृक्षारोपण ड्राईव्ह आज जी ही केलेली आहे इथे शिवनेरी ब्रिगेड, औंध मिलिटरी स्टेशन, ट्री पब्लिक फाउंडेशन आणि कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या जॉईंट एफर्ट्सने आम्ही ही ड्राईव्ह आज इथे केलेली आहे. एक पेड़ माँ के नाम ह्या ड्राईव्हच्या अंतर्गत आम्ही आज इथे 10,000 झाडं आज प्लांट केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आम्हाला ही जमीन इंडियन आर्मीची जमीन आहे. गेले 15 वर्ष ट्री पब्लिक फाउंडेशन हे इंडियन आर्मीबरोबर ऑफिशियली असोसिएटेड आहे आणि त्यांच्याबरोबर काम करत आहे. आम्ही जी प्लांटेशन ड्राईव्ह इथे केलेली आहे, ही प्लांटेशन ड्राईव्ह अतिशय सायंटिफिकली प्लॅन केलेली आहे. पहिले सॉईल टेस्टिंग केली गेली, त्याच्यानंतर इथे कुठले इन्सेक्ट्स आहेत, कुठले बर्ड्स आहेत, कुठले मॅमल्स आहेत, वर्टिब्रेट्स आहेत, ह्याच्याप्रमाणे आम्ही पूर्ण एक बेसलाईन डाटा क्रिएट केला गेला. त्याच्यानंतर नॉर्मल आपण जे करतो ते आपल्याला असं वाटतं की मला असं वाटतं की मी आंबा लावला पाहिजे, चिक्कू लावला पाहिजे किंवा वड लावलं पाहिजे. तसं न करता ही जमीन काय एक्सेप्ट करणार आहे त्या दृष्टिकोनाने आम्ही इथे प्लांटेशन करतो. ट्री पब्लिक फाउंडेशन नेहमीच सायंटिफिक प्लांटेशन करत असतं. तर ह्याच्यामध्ये आम्ही सॉईल टेस्टिंग, बेसलाईन स्टडी, त्याच्यानंतर कंप्लीट नेटिव्ह प्लांट्स इथे इंटिग्रेट केलेले आहेत. हा प्रोजेक्ट जो आहे बिल्डिंग द लंग्स ऑफ पुणे सिटी, औंधसारख्या शहराच्या भागामध्ये आम्ही आत्तापर्यंत 60,000 झाडं लावलेली आहेत. आणि नुसती लावलीच अशी नाही, वी मेक शुअर सगळीच्या सगळी झाडं जगतात. तर 100% आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. तर ही सगळी देशी लावलेली आहेत. आणि आम्ही बर्ड इन्व्हायटिंग प्लांटेशन केलेलं आहे. कारण तुम्हाला जर माहिती असेल, पक्षी हे नॅचरल सीड कॅरियर्स असतात. ते जर तुम्हाला कोणी विचारलं की ह्या पृथ्वीवर कोणी झाडं लावली, तर ती सगळी पक्ष्यांनी लावलेली आहे. बरेच एजंट्स ऑफ सीड डिस्पर्सल असतात, पण पक्षी ह्या मोठा सीड डिस्पर्सल एजंट. मग आम्ही हे जे प्लांटेशन केलं हे बर्ड इन्व्हायटिंग, बर्ड नेस्टिंग, बर्ड रोस्टिंग ह्या दृष्टिकोनाने आम्ही हे पूर्ण प्लांटेशन केलं आहे. आणि आता महत्त्वाचा विषय, ह्या प्लांटेशनला जगवणार कसं, तर त्याच्यासाठी आम्ही हा 2 एकरचा इथे वॉटर बॉडी बनवलेली आहे. आणि ती नुसतीच वॉटर बॉडी नाही, त्याला पूर्ण हायड्रोजिओलॉजी स्टडी करून ही पाणी आम्ही इथे केलं. हे सगळं जे 2.5 कोटी लिटर पाणी तुम्ही इथे बघताय, ते सगळं पावसाचं पाणी आहे. आणि ह्याची वैशिष्ट्यता अशी आहे की ह्याच्या खाली कुठलाही पेपर नाही आहे. सो हे जमिनीत पाणी जातं, ग्राउंड वॉटर टेबल रिचार्ज करतं आणि मगच त्याचं पुढे प्लांटेशनला आम्ही ते सेम पाहतो. इथे हीच झाडं, हेच पाणी
हीच पूर्ण इकोसिस्टम कंप्लीट रिवाईव्ह करण्याचा ट्री पब्लिक फाउंडेशनचा हा मोठा उपक्रम आम्ही गेले 14 वर्ष राबवतो आहे. आणि कमिन्स इंडिया फाउंडेशन यांनी आम्हाला खूप मोठा सहभाग केलेला आहे. गेले 12 वर्ष ते आम्हाला मदत करतात. असे मल्टिपल पार्टनर्स आहेत, पण ह्या प्रोजेक्टसाठी कमिन्स इंडियाने आम्हाला मोठी मदत केली आहे. आणि आय वॉन्ट टू थँक इंडियन आर्मी, कमिन्स इंडिया, ट्री पब्लिक फाउंडेशन, आमचे टीम मेंबर्स ओव्हरऑल. हा प्रोजेक्ट आम्ही इथे पुढचे 3 वर्ष आम्ही ह्याला सस्टेन पण करणार आहोत. पुणे शहरात झपाट्यानं वाढणारं शहरीकरण, त्यामुळे होणारी झाडांची कत्तल, त्यामुळे पर्यावरण असंतुलित होत आहे. आता त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील औंध परिसरात राबवण्यात आलेल्या 10,000 वृक्षाचं वृक्षारोपण आणि 2 एकर क्षेत्रात उभारण्यात आलेल्या तलावामुळे जैवविविधता जपण्यास मदत होणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.